नमस्कार मंडळी. तर इथे चालली माझी तयारी करायची. तर माझा आज आखाड महिन्यातला शेवटचा दिवस आहे, म्हणजे शुक्रवार आहे आणि त्या दिवशी मला निवेद नारळ करायचे. त्यासाठी मी करते तयारी. तर मी निवेदासाठी जेवढं हवे तेवढंच मी साहित्य घेतले, कारण जास्त नको, कारण संध्याकाळी कोणी खाणार नाही पोळ्या. त्याच्यामुळं कसं म्हणलं, कारण आज संध्याकाळी मांसाहार आहे. तर म्हणले एवढ्याच पोळ्या जेवढ्या हव्या आहेत तेवढ्याच करायच्या, निवेदापुरत्या निवेद करायचा आणि राहिलेल्या 2-3 पोळ्या करून घ्यायच्या. तर मी इकडे पुरण शिजवून घेतलं. त्यानंतर बाकीची माझी पूर्ण तयारी, कणिक बिनिक मळून ठेवली होती, पूर्ण तयारी केली होती. त्यानंतर मी पुरण शिजवून त्यानंतर जेवढं गूळ हवं त्याला लागेल त्याप्रमाणे मी ते गूळ टाकलं. त्याचबरोबर तिथे लगेच दुसरं काम मी चालू केलं, कोथिंबीर निवडायचं. कारण मला भाजीला पटकीने फोडणी टाकण्यासाठी, वाटण करण्यासाठी मग मी कोथिंबीर घेतली. तर त्याचबरोबर ती डाळ, जी राहिलेली पुरणाची डाळ, ती थोडी घेतली आणि खोबरं. आणि त्याचबरोबर मी भज्यासाठी लगेच कांदा चिरून घेते. आणि ह्याला पण मला कांदा चिरायचा थोडासा. मी एक कांदा आमटीसाठी चिरणार आहे, कारण जेवढं हवं तेवढंच मी करणार आहे, आज जास्त करणार नाही. तर म्हणलं नाही, आखाड्याच्या महिन्यात कसं करावंही लागतं, हे असतं ना, कारण देवाला निवेद दाखवावं लागतं. कारण आपल्या गावातले ते ग्रामदैवत असेल आणि लक्ष्मी तर प्रत्येक गावात असतात असं मला तर वाटतं. तर मग त्यासाठी सगळीकडे निवेद दाखवायचा होता. त्याच्यामुळे मी काय केलं, तर ही तयारी करायला घेतली होती. तरी तयारी माझी उशिराने झाली होती. आणि इकडे मी भजी करून घेते. आणि भज्यामध्ये जेवढे सोडा, हिरवी मिरचीचं वाटण, हे सगळं मी टाकून घेते. आणि हिरव्या मिरचीचीच मी भजी बनवते. कोण लाल तिखटाची बनवतो, पण मी हिरव्या मिरचीची बनवते. आणि त्याचबरोबर मी एका हात 2-3 कामे मी अशी संगच करून घेते, कारण निवेद म्हणलं की पटकीने उरकावं लागतं. म्हणलं 3 किंवा 4च्या पर्यंत आपण निवेद दाखवून येऊ शकतो. तर माझ्या इकडं भज्याचं मौन झालं. बरोबर लगेच कुरडई भजी तळून घेणार आहे. आधी कुरडई तळून घेणार, त्यानंतर मस्तपैकी अशी भजी तळून घ्यायची आणि मग बाकीची तयारी करायची. कारण आजचा 2 दिवस आहे, शुक्रवार, परत शनिवार रविवारसुद्धा करू शकतो. अमावस्या आहे तोपर्यंत करू शकतो. का अमावस्या संपली की श्रावण मास सुरू होतो. आणि श्रावण मास सुरू झाले की आपल्याकडे काही ह्या गोष्टी, मग मांसाहार अजिबात चालत नाही. का 1 महिना एकदम मस्तपैकी असं शाकाहारी असतं आणि तो महिना अख्खा पाळला जातो, एकदम मस्तपैकी श्रावण महिना. तर त्याचबरोबर माझी भज्यांचं काम चाललेलं आहे. इकडे मी भजी करून घेते. इकडं कुरडई तर माझी तळून झाली. आता भजी कसं तळायचं काम चालले, भजी तळून घेणार. बाकीची सगळी कामे मी आधीच करून घेतलीत. फक्त एकच माझा गॅस चालतो, दुसरा गॅस तर अजिबात चालत नाही. एकाच गॅसवर माझं काम करायचं चाललं आहे, कारण एक गॅस तर अजिबात चालत नाही. तर मी एका गॅसवरच काम करते. तर माझी भजी पण आता मस्तपैकी तळून झाली. आणि ह्या पद्धतीने माझी भजी कुरडई तळून झाली. आता फक्त माझ्या तर दुसरी, आणि पुरण मी मिक्सरवर वाटून घेतले, कारण थोडंसं पुरण होतं. त्याच्यामुळे मला काही गरज नाही की पुरण चाळणीच्या ह्यानी वाटायची. तर मी डायरेक्ट मिक्सरला बारीक करून घेतलं. आणि त्यानंतर आता मी निवेद करायचं काम चालले. कमीत कमी मला 10-12 मी 25 तर निवेद करणार आहे. मला 25 निवेद करायची गरज आहे, कारण बऱ्याच देवांना दाखवायचं. घरचे देव, बाहेरचे देव, म्हणजेच आपल्या गावातले जे देव असतात त्यांना सगळीकडे दाखवायचं. आणि जे मसोबा असतो त्याला फक्त आपण रोड बनवणार आहे. तर ह्या पद्धतीने माझे निवेद करायचे चाललेत. आणि मेन म्हणजे आपल्या घरात ते निवेद दाखवून झाल्यानंतर एक गाईला एक निवेद दाखवावा लागतो, तो एक महत्त्वाची निवेद. म्हणजे एवढे मी 25 निवेद करून घेतले. आता ते माझं लाटायचं पण काम चालले. आखाड म्हणलं की ह्या गोष्टी असतात. आणि संध्याकाळी काही करतं, मांसाहार असतो, म्हणून मी म्हणले ही गोष्ट करून घ्यावा, निवेद दाखवून यावा देवाला. आणि त्याच्यानंतर जर करायचं असेल तर आपल्याला कोंबडाही तर आपण संध्याकाळी करू शकतो, म्हणून मी ह्या हिशोबाने ते चाललं होतं. आणि माझं कसं असं आखाड्याच्या शेवटच स्टार्ट झालं, कारण मी सुरुवातीला केलं नाही, काही गोष्टींमुळं करता आलं नाही. मग मी शेवटच हे काम करायला घेतलं. म्हणजे शेवट माझं आखाड महिना संपत आला त्यावेळेस. तर इकडे चालले निवेद, झाले माझे लाटून झाले. आता फक्त भाजायचं आणि निवेद भरायचे आणि देवाला दाखवून यायचे. तर मी हे निवेद आणि त्याचबरोबर त्याच्यावर आपल्याला नारळ पण म्हणजे सोलून फोडावं लागतात प्रत्येक, कारण ह्या महिन्यात मग सगळीकडे नारळ हे प्रत्येक जेवढे देव असतील तेवढे एक एक नारळ आपल्याला फोडावा लागतो. तर मग मी नारळ पण आम्ही सोलून ठेवले. फक्त हे काम चाललं होतं, फक्त माझं निवेदाचंच कामाला खूप वेळ लागला, कारण पूर्णाची निवेद करायचं म्हणले की खूप वेळ लागतो, कारण प्रत्येक गोष्ट करावं लागते. आणि त्याचबरोबर मग मी हे सगळे पुरणाचे मोदक करून घेतले. आणि आता हे
त्याचबरोबर राहिलेल्या मी ह्याच्या 2 पोळ्या माझ्या होत होत्या, मग त्या बी मी खूप पोळ्या करून घेणार आहे, कारण तेवढंच पुरण राहिलं होतं आणि त्याच्या मी पोळ्या करून घेणार आहे 2, कारण जास्त पोळे एवढे कोण खात नाहीत. त्याच्यामुळे मग मी पुरण बरोबर अर्धी वाटी, म्हणजे पावशेरसुद्धा नव्हतं, पावशेराच्या पण कमीच पुरण होतं, म्हणजे तुम्ही म्हणू शकता पावशेराच्या निम्मं होतं, म्हणजे आतपाव असं पुरण मी टाकलं होतं. आणि त्याच हिशोबाने मी ते सगळं केलं. निवद नारळ सगळं माझं मस्तपैकी झालं. आता मी निवद नारळ भरणार, ते नैवेद्य भरणार आणि मस्तपैकी देवाला दाखवून येणार. आणि माझा म्हणजे जे आकड्या महिन्यातले जे निवद नारळ असतात ते झाले, कारण ह्या महिन्यात आपल्याला दाखवावं लागतं, कारण कसं असतं फरक. नमस्कार, मी माधुरी मराठी ब्लॉग यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज मेन म्हणजे ही आहे लक्ष्मीचं, म्हणजे आपल्याकडे काय असतं, आकाड चालू झाले की नैवेद्य दाखवावं लागतात. म्हणजे आमुषेच्या म्हणजे ही झाले की आकाडीची वारी फिरली की आपल्या इकडे काय होतं, लक्ष्मीसाठी गावातले ग्रामदैवते असते त्यासाठी आपल्याला नैवेद्य दाखवावं लागतं. तसंच आज मी काय झालं लास्टला केलेलं आहे, तर आकाड संपायचा टायमिंग झाला आहे. आज शेवटचा दिवस आहे आणि उद्या आमुषा आहे. उद्या पण चालू शकतं, पण उद्याचा एक लास्ट दिवस राहिला. तर मग आज शुक्रवार आहे, तर म्हणलं चला बनवून घ्यावा आकड्यासाठी निवेदन, म्हणजे देवीसाठी निवेदन. तर इथे आमच्या इथे लक्ष्मी आहे आणि दुसरं म्हणजे तुळजापूरचे देवीचं देवस्थान आहे. आणि काही मसोबा हे असे असतात ना, त्यांना रोड बनवलं आहे मी आणि बाकीचं नैवेद्य बनवलं. तर ह्या पद्धतीने माझं नैवेद्य बनवलं आहे, तुम्ही बघू शकता. तर माझं हे नैवेद्य बनवून घेतले मी. हे माझे नैवेद्य झालेले आहेत. तर हेच नैवेद्य आता मी देवाला तर माझे नैवेद्य असे भरून झाले. त्याच्यामध्ये आता हे नैवेद्य मी देवाला दाखवून येणार आहे. आतावरपर्यंत मी काय म्हणलं, आधी घरातले देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि मग गावातल्या देवाला नैवेद्य दाखवायचं. तर घरातल्या देवाला मी नैवेद्य ठेवलं आणि त्याचबरोबर तुळशीचं पान ठेवायचं, कारण प्रत्येक निवेद्यावर तुम्ही तुळशीचं पान ठेवू शकता. आणि म्हणतात की निवेद्यावर तुळशीचं पान ठेवलं तर तो नैवेद्य देवापर्यंत पोचला जातो. त्याच्यामुळे तुळशीचं पान आवर्जून ठेवायचं. नंतर ह्या पद्धतीने माझी सगळं देवाला नैवेद्य दाखवायचं सगळी कामे झाली. घरातली तर माझी नैवेद्य दाखवायचं काम झालं, फक्त बाहेर राहिले ते दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर ही आमटी झाली. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.